ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला समजलेलं असतं की तीच खरी तन्वी आहे। म्हणजे तिला स्वतःलाच तिच्या स्वतःच्या इथे अस्तित्वाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख पटलेली असते आणि त्यामुळे इथे आता सायलीने शोधून काढलेलं असतं की तीच खरी तन्वी आहे। ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आणायची असते, पण सुभेदार किल्लेदार यांना आता सायली हीच तन्वी आहे हे सांगत असताना तिला भीती वाटत असते, कारण का तिला कुणाच्याही भावना दुखवायच्या नसतात। तन्वी हा सगळ्यांच्या मनातील एक हळवा कोपरा आहे हे सायलीला कळून चुकलेलं असतं। आधीच प्रियाने सगळ्यांची फसवणूक केली आणि आता जर मी हे सत्य सगळ्यांना सांगायला गेले आणि जर ते खोटं ठरलं तर, म्हणून जेव्हा ही गोष्ट आपण सगळ्यांना सांगायची, म्हणजे सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंबांना सांगायची, तेव्हा असे काही ठोस पुरावे द्यायचे की कुठेही शंकेला जागा उरता कामा नये असं आता सायलीला वाटत असतं। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, त्याच आता अनुषंगाने इथे अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की तू अजिबात काळजी करू नको बायको, मी इथे सगळ्यांना जे काही ठोस पुरावे द्यायचे आहेत ते देईन। तेव्हा येणाऱ्या भागामध्ये इथे अर्जुनने एकाच वेळेला असे काही ठोस पुरावे सुभेदार किल्लेदार यांना दिलेले असतात की सायली हीच तन्वी आहे हे त्याने सिद्ध केलेलं असतं आणि त्याच्यावरती सगळ्यांनी डोळे झाकून आता विश्वास ठेवलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीला आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात, त्यामुळे कुणालाही काहीही न सांगता सरळ ती मंदिरामध्ये आलेली असते आणि देवी आईला जाब विचारत असते। तेवढ्यात सगळेजण घरी पॅनिक झालेले असतात की सायली प्रेग्नेंट असताना ते सुद्धा अशा अवस्थेमध्ये कुणाला काहीही न सांगता कुठे बरं गेली असेल। तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही कुणीही काळजी करू नका, सायली जेव्हा अपसेट असते तेव्हा ती कुठे जाते हे मला बरोबर माहिती आहे। ती एका मंदिरामध्ये जाते, मी तिथे जाऊन बघतो, ती जर असेल तर मी तुम्हाला कॉल करून सांगेन, तुम्ही अजिबात कुणीही पॅनिक करू नका असं अर्जुनने सगळ्यांना धीर दिलेला असतो। सगळेजण आता सायलीची वाट बघत असतात। अर्जुन मात्र आता त्या मंदिराच्या दिशेने आपली गाडी घेऊन निघालेला असतो आणि तेव्हा तिथे सायली असते। सायली देवी आईला जाब विचारत असते की मी तन्वी आहे हे मला कळून चुकले, तसे मला तू वारंवार संकेतसुद्धा दिलेस, पण आता तू हे सिद्ध कर की मीच तन्वी आहे असे मला ठोस पुरावे मिळू दे, अशा काही गोष्टी आहेत ज्या मला कळू दे तन्वीबद्दलच्या। आणि तेव्हा इथे सायली जोरजोरात आता घंटा वाजवत असते, आपल्या मनातील संपूर्ण फ्रस्ट्रेशन ती आता देवी आईसमोर बोलून दाखवत असते। आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, घंटा वाजवून वाजवून सायली आता थकून गेलेली असते आणि त्याच वेळेला तिथे अर्जुन आलेला असतो। अर्जुन तिला पकडतो आणि म्हणतो, बायको काय झालं, तू रडतेस का सायली? तेव्हा इथे सायली म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे का, मी तुम्हाला कधीपासून एक महत्त्वाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते। तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला तसं जाणवतंय की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, बोल ना। सायली म्हणते, ती गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही कारण मला भीती वाटत होती तुम्ही माझ्यावरती रागवलात तर। तेव्हा अर्जुन म्हणतो, मी का रागवेन तुझ्यावरती बायको, मी अजिबात रागवणार नाही आहे, पण सांग ना ती कुठली गोष्ट आहे। तेव्हा सायली म्हणत असते की मला तुम्हाला खूप दिवसांपासून सांगायचं होतं की मला असे काही संकेत मिळत आहेत की मीच तन्वी आहे। जेव्हा मी तन्वीबद्दलच्या काही गोष्टी ऐकते तर त्या सर्व गोष्टी माझ्याबरोबर घडतायत असंच मला वाटत असतं। जेव्हा पूर्णाजीने मला पहिल्यांदाच तन्वी म्हणून हाक मारली ना, तेव्हा मला असं वाटलं की लहानपणी मला पूर्णाजी अशीच हाक मारायची आणि मी धावत तिच्याकडे जायचे आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मला तन्वीचा खूप वेळा भाससुद्धा झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा तिथे कुलदेवतेला गेलो होतो त्या मंदिरामध्ये, तेव्हासुद्धा तिथल्या काही गोष्टी मला किती व्यवस्थित आठवत होत्या। त्या आजी कुठे बसायच्या चिंच विकायला, ते काका कुठे बसायचे, तिथे एक गोळेवालासुद्धा असतो, तिथे झाड आहे, त्या झाडाच्या इथे पार बसायला आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं होतं, अगदी तसं ना तसं
तेव्हा मला प्रतिमा आत्या म्हणाल्या होत्या की जेव्हा त्या तन्वी लहान असताना तिथे जायचे ना, तेव्हा तन्वीला ती जागा खूप आवडायची, असं मला प्रतिमा आत्यांनी सांगितलं होतं. तेव्हा मला असं वाटतं की मीच तन्वी आहे. आणि मधुभाऊंना जेव्हा मी विचारलं तेव्हा मधुभाऊंनी डोळे मिचकवून इशारासुद्धा दिला, म्हणजे याचा अर्थ मीच तन्वी आहे ना हो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको जर तसं असेल तर तूच तन्वी आहेस, कारण म्हणून तर प्रियाने तुझी ओळख लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला ना. तिचे आईवडील तुझे आईवडील म्हणून आपण घरामध्ये आणले, म्हणजे याचा अर्थ जर ती सगळी माणसं, त्या सगळ्या ओळखी जर प्रियाच्या बाबतीत होत्या, तर मग तुझे आईवडील कुठे आहेत? आपण त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याबद्दल आपल्याला जाणीवपूर्वक काही गोष्टी कळत नव्हत्या, कारण ते तर आपल्यासमोरच होते ना. त्यामुळे इथे अर्जुन म्हणतो की बायको तू अगदी बरोबर बोलतेस, तूच खरी तन्वी आहेस, माझी लहानपणीची माझी बेस्ट फ्रेंड. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की याचा अर्थ इथे आता प्रिया तन्वी म्हणून आली होती, पण तरीसुद्धा मी तिच्याबरोबर लग्न नाही केलं. पूर्णाजीने मला फोर्स केलं तिच्याबरोबर लग्न करायला, कारण ती तन्वी आहे म्हणून. पण तरीसुद्धा मी तिच्याबरोबर लग्न नाही केलं. मी तुझ्याबरोबर लग्न केलं बायको, कारण तोच निर्णय योग्य होता, विधिलिखित होता. म्हणून तर माझं लग्न हे तुझ्याबरोबर झालं ना. असं आता अर्जुन म्हणतो. याचा अर्थ एकच आहे की मी खऱ्या तन्वीबरोबर लग्न केलं आहे, जी माझी लहानपणीची बेस्ट फ्रेंड आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आपण आत्ताच्या आता सगळ्यांना जाऊन सांगू की तू खरी तन्वी आहेस म्हणून. तेव्हा सायली म्हणते, नाही थांबा, पण तुम्हाला तर पुरावे हवे असतात ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की पुराव्यांशिवाय मी कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही, मला मान्य आहे. पण ह्या बाबतीत मला कुठलाही पुरावा नको आहे, कारण का माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. जेव्हा मी मैनावती आणि सदा यांना तुझे आईवडील म्हणून या घरामध्ये घेऊन आलो, तेव्हा तू मला म्हणत होतीस की हे जरे माझे आईवडील आहेत असं तुम्ही म्हणताय, पण मला तसं का वाटत नाही आहे की हे माझे आईवडील आहेत. मला तसं का जाणवत नाही आहे. त्यांच्याबद्दल मला माया, प्रेम हे वाटतं, पण ती ओढ का जाणवत नाही आहे, असं आता सायली म्हणत असते. आणि तेव्हा अर्जुन म्हणतो की त्यावेळेला सुद्धा तू बरोबर होतीस आणि आत्तासुद्धा तू बरोबरच आहेस, म्हणून याच्या बाबतीत मला कुठलेही पुरावे नको आहेत. माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, असं अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा सायलीला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, चल बायको, मी आता सगळ्यांना जाऊन ओरडून ओरडून सांगणार आहे की ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघताय, ती तन्वी दुसरी तिसरी कुणी नसून सायली आहे. सायलीच आपली खरी तन्वी आहे. हे जेव्हा सगळ्यांना कळेल ना, तेव्हा सगळ्यांना खऱ्या अर्थाने खूप जास्त आनंद होईल. चल सायली चल. तेव्हा इथे सायली म्हणते, अहो नको थांबा, तुम्ही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवलात कारण तुमचा माझ्यावरती विश्वास आहे, पण घरच्या लोकांना पुरावे लागतीलच ना. ते आपल्या बोलण्यावरती फक्त का विश्वास ठेवतील? आधीच प्रियाने त्यांना फसवलं आहे, तर ते आता तन्वीच्या बाबतीत अजूनच हळवे झालेले आहेत. मी सगळ्यांना सांगेन की मीच तन्वी आहे, आणि जर काही पुरावे वगैरे मागितले किंवा काही टेस्ट वगैरे केल्या आणि मी खरी तन्वी नाही आहे हे सिद्ध झालं, तर मग सगळ्यांची मी सुद्धा फसवणूक केल्यासारखीच होईल ना. तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्यांना सांगायच्या आधी ना स्वतः इथे खात्री केली पाहिजे, पुरावे गोळा केले पाहिजे. तेव्हा अर्जुन म्हणतो, ठीक आहे बायको, मला तर पुराव्यांची गरज नाही आहे, कारण मला पूर्णपणे खात्री आहे. आणि मधुभाऊंनी सुद्धा डोळे मिचकवून इशारा दिला आहे ना की तूच तन्वी आहेस म्हणून. मधुभाऊ आणि तू, मला दोघांवरतीही 100% विश्वास आहे. पण आपल्याला आता एक काम करावं लागणार आहे. घरातल्या लोकांसाठी पुरावे हवेत ना, आपण पुरावे गोळा करू. चल बायको, आधी घरी चल. तेव्हा इथे अर्जुन सायली घरी येतात. तेव्हा इथे सायली प्रतिमा आत्याला बघते आणि धावत पळत येऊन तिला मिठी मारते. तेव्हा इथे प्रतिमा आत्या म्हणते, सायली बाळा, अगं कुठे गेली होतीस तू अशी न सांगता? तेव्हा ती म्हणत असते, कुठे नाही, आता आली आहे ना मी तुमच्यासोबत. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे. जाऊन आपल्या आईलासुद्धा मिठी मारते, सासूबाईंना. तेव्हा इथे सगळेजण सायलीची खूप काळजी करत असतात. त्यानंतर इथे अर्जुन आणि सायली दोघेजणं रूममध्ये जातात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बायको, मी काय म्हणतो, आपल्याला आता तुझी आणि आत्याची DNA टेस्ट करायची आहे, पण त्याआधी मला अजून एक टेस्ट करायची आहे. तेव्हा सायली म्हणते, कुठली? तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की प्रियाला नक्कीच माहिती असेल की खरी तन्वी कोण आहे. तिने आपल्याला सांगितलं नाही, पण तुला माहिती आहे, जेव्हा आपण प्रतिमा आत्या आणि प्रियाची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा आपण काही सॅम्पल दिले होते लॅबला जाऊन. तेव्हा प्रियाने इथे आता सायलीच्या नावाचा, म्हणजे प्रियाच्या नावाचा एक दुसरा सॅम्पल तिने नंतर नेऊन दिला आणि म्हणाली की DNA टेस्ट
या सॅम्पल बरोबर करायचे आहे आणि ते सॅम्पल आपण आपल्याकडे घेऊन आलो आहे. आणि मला असं वाटतं की ते सॅम्पल प्रियाने तुझेच नेऊन दिले असतील. त्यामुळे आपण एक काम करूया, त्या सॅम्पलबरोबर तुझ्या आत्ताचे सॅम्पल मॅच करूया, म्हणजे ते सॅम्पल तुझेच आहे का हे सिद्ध होईल. तेव्हा सायली म्हणते ठीक आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अर्जुन अजून एक महत्त्वाची गोष्ट करणार असतो. एकतर आता सायलीच्या दोन्ही आता केसांचे सॅम्पल तो देणार असतो हे सिद्ध करण्यासाठी की प्रियाने चोरलेले सॅम्पल सायलीचेच होते. आणि प्रतिमा आत्या आणि सायलीच्या इथे केसांची तो आता DNA टेस्ट करणार असतो. दोघींचे सॅम्पल त्याने लॅबमध्ये नेऊन दिलेले असतात आणि तो आता DNA टेस्ट करणार असतो आणि सायलीच्या केसांची सुद्धा टेस्ट करणार असतो. दोन्ही रिपोर्ट आलेले असतात. प्रियाने नेलेला केस आणि आत्ताचे सायलीचे केस हे मॅच झालेले असतात. त्यामुळे दरवेळेला DNA चाचणी कशी काय पॉझिटिव्ह यायची हे अर्जुनला समजलेलं असतं. त्याचबरोबर इथे आता सायलीचं आणि अर्जुनचं बोलणं हे प्रतिमा ऐकत असते, पण सगळ्याच गोष्टी तिच्या काही कानावरती पडलेल्या नसतात. तेव्हा अर्जुनने इथे प्रतिमा आत्याचे DNA सॅम्पल मिळवलेले असतात आणि त्याने DNA टेस्ट केलेली असते आणि टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असते. अर्जुन म्हणतो चला बायको, टेस्ट आता पॉझिटिव्ह आलेली आहे. आणि त्याचबरोबर इथे अर्जुनने तर पुरावे गोळा केलेलेच असतात, पण इथे महिपतने सुद्धा एक खूप मोठा खुलासा केलेला असतो. त्याला माहिती असतं की आज ना उद्या सुभेदारांना हे कळेल की ती सायलीच खरी तन्वी आहे. त्याआधी मलासुद्धा माझा चांगुलपणा दाखवायला हवा. आणि त्यामुळे तो काय करतो, मी खूप चांगला झालो आहे, सत्याच्या मार्गावर आहे हे सांगण्यासाठी तो सुभेदारांच्या घरी यायला निघालेला असतो. आणि ही गोष्ट सचिनला अजिबातच मान्य नसते. त्यानंतर अर्जुन सायली दोघेजण सुभेदार किल्लेदार यांच्यासमोर आलेले असतात आणि ते म्हणतात की आम्हाला तुम्हाला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. तर आत्तापर्यंत आपण सगळेजण तन्वीला शोधत होतो, पण तन्वी आपल्या समोरच होती, पण आपल्याला कोणालाही ती दिसली नाही. तर कोण आहे तन्वी? तर सायली हीच खरी तन्वी आहे. तेव्हा इथे आता सगळ्यांना खूप मोठा सुखद धक्का मिळालेला असतो. अर्जुन म्हणतो तुमचा कुणाचा विश्वास बसत नसेल तर 1 मिनिट थांबा. हे बघा, हा रिपोर्ट आहे. प्रियाने इथे जेव्हा मी प्रतिमा आत्या आणि तिची DNA टेस्ट करणार होतो तेव्हा प्रियाने सायलीचे सॅम्पल चोरून लॅबला दिले होते. ते लॅबवाल्याने मला दिले होते. कारण का, तर प्रिया काहीतरी घोळ करण्याचा प्रयत्न करणार आहे हे मला आधीच माहिती होतं. तेव्हा प्रियाने जर कुठले सॅम्पल आणून दिले तर ते मला द्यायचे असं मी सांगितलेलं होतं. त्यामुळे ते सॅम्पल माझ्याकडे होते. ते सॅम्पल आणि सायलीचे सॅम्पल मॅच केले तर ते सॅम्पल सायलीचेच असल्याचं समजलं. त्यानंतर आम्ही सायली आणि प्रतिमा आत्याची DNA टेस्ट केली तर ती टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याचा हा रिपोर्ट. तेव्हा इथे अर्जुनने आता दोन्ही रिपोर्ट सादर केलेले असतात आणि अर्जुन म्हणतो तरीसुद्धा अजून एक सगळ्यात महत्त्वाचा पुरावा, तळपायावरील तुळशीपत्राची खून. तेव्हा इथे अर्जुनने सायलीला विचारलेलं असतं की बायको, तू जर तन्वी आहेस ना तर तुझ्याकडे अजून एक महत्त्वाचा पुरावा असेल. तेव्हा सायली म्हणते कुठला? तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वीच्या तळपायावरती तुळशीपत्राची खून होती, तुझी आहे का? तेव्हा सायली म्हणते हो, हे काय, माझ्या तर आहे. तेव्हा तिला हे देखील आठवतं की प्रियाने मुद्दामून माझा पाय भाजण्याचा प्रयत्न केला होता. पण सायलीच्या तळपायावरती ती तुळशीपत्राची खून दिसत असते आणि सायली म्हणते माझ्या तळपायावरती खून आहे, आपण ती सुद्धा दाखव. आणि तेव्हा सायली आपला तळपाय सगळ्यांना दाखवते आणि तीच तन्वी आहे असे आता पुरावे सादर करते. त्यामुळे इथे सगळेजण सायलीला मिठी मारतात. आमची तन्वी आमच्याकडे होती, परत आली होती, पण आम्हालाच ते कळलं नाही असं सगळ्यांना आता वाटत असतं आणि प्रत्येकाला त्या गोष्टीचं वाईटच वाटत असतं. पुरावे देऊन अर्जुनने ठोस पुरावे देत सायली हीच तन्वी असल्याचं सिद्ध केल्यानंतर रविराज काका आणि प्रतिमाला त्यांची हक्काची मुलगी तन्वी मिळालेली असते आणि अर्जुनची बायकोसुद्धा तन्वीच झालेली असते. तेव्हा इथे कल्पना, प्रताप काका सगळ्यांना भयंकर आनंद झालेला असतो जेव्हा त्यांना कळतं की सायली हीच खरी तन्वी आहे. आणि त्यानंतर इथे सगळेजण आनंदी असताना तिथे महिपत येतो आणि म्हणतो येऊ का, एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आलोय तुम्हाला. तेव्हा इथे महिपत म्हणतो की आता सगळे वाईट मार्ग सोडून दिलेत मी आणि चांगल्या मार्गाला लागलोय. हे सिद्ध करण्यासाठी एक महत्त्वाची बातमी द्यायला आलोय तुम्हाला. आणि ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खरी तन्वी कोण आहे हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करताय गेली खूप वर्ष
आणि तेव्हा आता मी तुम्हाला सांगायला आलो आहे, खरी तन्वी दुसरी तिसरी कुणी नसून तुमच्या घरातच आहे. तुमची सायली हीच तुमची खरी तन्वी आहे, असा खुलासा आता महिपतने सुद्धा सुभेदारांच्या घरी येऊन केलेला असतो. त्यामुळे सुभेदारांना खूप जास्त आनंद झालेला असतो. पण इथे आता महिपतच्या कुठल्याही गोष्टी मनावरती न घेता त्याला तिथून जायला सांगितलेलं असतं. जर तू खरोखर सुधारतोयस तरी चांगली गोष्ट आहे, पण जर काही नाटकं असतील तर मात्र तुला इथे आम्ही पुरून उरू, असं अर्जुन म्हणतो. तर अशा रीतीने सायली हीच खरी तन्वी असल्याचे अनेक पुरावे अर्जुनने देत इथे आता सायलीला सगळ्यांच्या समोर तन्वी म्हणून घोषित केलेलं असतं.